नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती. पोस्ट मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ आपण आता बघायचा आहे. यामध्ये आपण आपला होमवर्क करणार आहे. आज झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स काय असतील, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, टार्गेट कुठं सेट करायचं आहे, आपण ट्रेड प्लॅन पूर्ण डिस्कस करणार आहे. तर याआधी ज्यांना कोणाला ट्रेडिंग शिकायचं आहे, शिकत असतील, त्यांनी माझ्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. आपण फायर्स आणि झिरोदा यामध्ये आपला अकाउंट ओपन करू शकताय आणि माझ्यासोबत मी जे ट्रेड करतोय सेम ट्रेड तुम्ही पण करायला सुरुवात करू शकताय. माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहणार आहे, लर्निंग फेजमध्ये पण आणि ट्रेडिंग फेजमध्ये पण. जे कोण ऑलरेडी ट्रेड करत असतील त्यांनी पण फायर्स आणि झिरोदा हे अकाउंट हे ब्रोकर यूज करू शकताय. त्यांना कोणत्याही अडचणी येत असतील ट्रेडिंगमध्ये, त्यांच्या लर्निंगमध्ये, तर माझ्याकडून त्यांना पूर्ण सपोर्ट असणार आहे. तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकताय इंस्टाग्रामवरती आणि व्हॉट्सअपवरती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्ही ब्रोकरच्या लिंक दिलेल्या आहेत आणि व्हॉट्सअपची लिंक पण मी दिलेली आहे. तर ज्यांचे कोणाचे डीमॅट अकाउंट नसतील किंवा ज्यांना कोणाला फायर्स आणि झिरोदामध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, त्यांनी माझ्या लिंक थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करा. तर आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आज आपण बघू शकता की एक गॅप अप ओपनिंग झालं, तिथून मार्केट रिटेस्टला आलं. रिटेस्ट नंतर आपल्या बाय लेवलला पुन्हा एकदा ज्याला वर जायला सुरुवात झाली, त्यावेळेला आपण 25,700च्या कॉलमध्ये एंट्री घेतली. कॉल चांगला चालला आपला, ऑलमोस्ट एक ₹40 प्रॉफिटमध्ये होतं, पण टार्गेटपर्यंत पूर्ण पोचू शकलं नाही. आपला ट्रेलिंगचा एसेल ॲट ₹275ला आपलं एक्झिट झाले. त्यानंतर बराच वेळ मार्केट आपल्या बाय लेवललाच राहून त्यानंतर एक चांगलं मोमेंटम दिलेलं आहे मार्केटनं. ऑलमोस्ट आपल्या टार्गेटला जाऊन मार्केटनं क्लोजिंग दिले. तर आज एक शिकण्याचं एक लर्निंग पॉईंट काय आहे, तर तुम्ही इथं बघू शकताय की मार्केट सकाळी गॅप अप होऊन बऱ्यापैकी खाली आलं होतं. तर आपल्या सेल साईड एंट्री लेवलला काही एक 2 पॉईंट सोडून परत मार्केट वर गेले. ज्या वेळेला मी माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो, ज्यावेळेला मी माझ्या लेवल्स काढतोय दुसऱ्या दिवशी लाईव्ह मार्केटला, ज्यावेळेला मार्केट त्या लेवलला येईल त्यावेळेला मी फक्त ऑर्डर एक्झिक्यूट करतोय. तर आज सकाळी पण ज्यावेळेला हे सेल साईड एंट्री लेवलच्या जवळपास मार्केट आलं होतं, तर तुम्ही लाईव्ह ट्रेडच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकताय की मी सेल साईड पण प्रिपेअर होत होतो की आपल्याला सेल साईड एंट्री एक्झिक्यूट करायची आहे. तर ट्रेडिंग सोपं आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपण जो प्लॅन केला आहे, आपण जे लेवल्स काढल्यात, त्या लेवलला मार्केट आल्यानंतर फक्त आणि फक्त आपण ट्रेड एक्झिक्यूट करणं ॲज अ ट्रेडर म्हणून, एवढंच आपलं काम आहे. तर तुम्ही बघू शकता की ते माझ्या सेल साईड एंट्री लेवलला ट्रिगर केलं नाही. मी कोणताही सेल साईड एंट्री घेतली नाही. बाय साईड एंट्री लेवल जसं त्यांना परत रिटेस्ट घेऊन वर आला, त्यावेळेला आपण बाय साईड एंट्री घेतली होती. आणि बघू शकता की आज मार्केटनं कालचा पोस्ट मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काल आपण जे लॉजिक त्यात डिस्कस केलं की हे मार्केट 26,000ला येऊन बराच वेळ थांबणार, तर आज मार्केटनं तेच केले. गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट आणि 26,010 आपल्या टार्गेट लेवललाच येऊन मार्केटनं क्लोजिंग दिलेलं आहे. तर ते लॉजिक खूप महत्त्वाचे आहेत. मी जे लॉजिक सांगितलं त्याच प्रकारे मार्केट ओपन झालं. मार्केटनं तेवढंच रिटेस्ट घेतलं. आपल्या बाय साईड एंट्री लेवलपासूनच मार्केटनं जंप घेतला आणि आपल्या टार्गेट लेवललाच जाऊन मार्केट थांबलं. तर हे कसं काय, तर मार्केट अशाच प्रकारे चालते. मार्केट लोकांना ट्रॅप करत, लोकांची सायकोलॉजी ट्रॅप करत मार्केट एक स्ट्रक्चर तयार करत असते. तर आतापर्यंत आम्ही बऱ्याच भरपूर चार्ट्स बघितल्यात, भरपूर डेज लाईव्ह प्राईस ॲक्शन बघितले. त्यामुळे हेच मार्केट स्ट्रक्चर होईल याचा आम्ही अंदाज बांधत असते.
आणि त्याच लॉजिक प्रकारे आपण हे ट्रेड एक्झिक्यूट करायला लागलोय. तर ज्यांनी कोणी पूर्वीचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी सुरुवातीला आधी जाऊन पहिली व्हिडिओज बघा, लाईव्ह ट्रेड बघा. लाईव्ह ट्रेड जरी तुम्ही कुठले मिस आउट झाले तरी तुम्ही नक्की जाऊन मार्केट ॲनालिसिसचे सगळे व्हिडिओ बघून काढा, जेणेकरून त्यामध्ये लॉजिक जे एक्सप्लेन केले ते खूप महत्त्वाचं आहे. तेच तुमच्यासाठी एक लर्निंग आहे. ओके, तर यानंतर आपल्याला आता बघायचं आहे निफ्टी प्रेडिक्शन फॉर टुमॉरो. उद्या मार्केट एक्सपायरी डे दिवशी काय करू शकते. ओके, तर सुरुवात करूया. उद्यासाठी मला जे काही आपल्या व्हिडिओचा वेळ वाचवण्यासाठीचं जे काही कंटेंट आहे ते सुरुवातीला मी बाजूला करून घेतो. गॅप अप असेल तर काय प्लॅन असणार आहे, गॅप डाऊन झालं तर काय प्लॅन असणार आहे. ओके, तर परवा एक शॉर्टकट जो सांगितलाय मी तुम्हाला चार्ट क्लिअर करायचा, तर अजून एक सांगतो की हे जे आपण डस्टबिन डिलीटचा ऑप्शन आहे, रिमूव्ह ड्रॉइंग, हे जर का प्रेस केलं तर काय होते, पूर्वीचे सगळ्या ड्रॉइंग्स क्लिअर होतात. आता तुम्ही बघू शकताय की माझे बऱ्यापैकी काही स्क्वेअर मार्क केलेले ड्रॉइंग्स ऑलरेडी इथं आहेत. तर मला हे सगळं डिलीट न करता एक थोडासा पार्टच डिलीट करायचा आहे, बरोबर. त्यामुळे हे इथून डस्टबिनचं हे जे काही डिलीट आहे, रिमूव्ह ऑल ड्रॉइंग्स, हे आपण करणार नाही आहे. आपल्याला आजचा सिलेक्टिव्ह पार्ट ज्या वेळेला डिलीट करायचा असेल, यासाठी मी तुम्हाला जसं सांगितले, कंट्रोल प्रेस करून धरायचं आणि माऊसचं राईट क्लिक करून ड्रॅग करायचं. त्या स्क्वेअर बॉक्समध्ये जेवढ्या काही ड्रॉइंग्स येतील तेवढ्या आपण डिलीट प्रेस केलं की जाणार आहेत. प्रिव्हियसच्या सगळ्या ड्रॉइंग्स ॲज इट इज राहतात. ओके, तर ह्या शॉर्टकटचा तुम्ही वापर करू शकताय. तर व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टी प्रेडिक्शन फॉर टुमॉरो. तर उद्याचं ओपनिंग आणि आजचं क्लोजिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या क्लोजिंग आणि उद्याच्या ओपनिंगवरनं उद्याचा प्लॅन, उद्याचं मार्केटचं डायरेक्शन आपल्याला समजू शकते. त्यातल्या त्यात लास्ट 1 आवर हे खूप महत्त्वाचं आहे. तर उद्या माझ्यासाठी एक सिंगल लेवल आहे, याच्या पलीकडं काही नाही आहे. त्यातल्या त्यात मी थोडंसं एक मार्जिन ठेवून तुम्हाला मी 2 बाय साईड लेवल आणि सेल साईड लेवल देतोय. तर सुरुवातीला आपण बाय साईडच लेवल बघणार आहे. तर अजून थोडंफार मार्केट 26,000ला आले, थोडंफार अजून स्ट्रेच होण्याचे चान्सेस हाय आहेत. तर पहिला लेवल मार्क करून घ्या. बाय साईड एंट्री लेवल 26,000 हीच लेवल आहे. यासाठी आपल्याला मार्केट उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग गॅपअप, यानंतर मार्केट ऑलमोस्ट रिटेस्टला 26,000 पर्यंत येऊ शकते. इथंच आपल्याला बाय साईड एंट्री प्लॅन करायचा आहे आणि तिथून पुन्हा एकदा मार्केट अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू अजून सुद्धा करू शकते. याचं आपल्याला फायनल टार्गेट असणार आहे $42. ओके, तर बाय साईड एंट्री लेवल असणार आहे 26,000 आणि आपल्याला टार्गेट प्लॅन करायचा आहे 42. 26,042, 4250 या रेंजमध्ये मार्केट येऊ शकते. ऑलमोस्ट एक 40 पॉईंटचा टार्गेट बसते.
ओके, पहिला स्ट्राईक पण नोट करून घ्या. 25,800 सी, 200 पॉईंट इन द मनी मधलंच आपल्याला स्ट्राईक मध्ये एंट्री घ्यायची आहे. तर ज्या वेळेला मार्केट 26,000 ला येईल त्यावेळेला तिथून 200 पॉईंट म्हणजे 25,800 चा कॉल या स्ट्राईक मध्ये ऍट करंट मार्केट प्राइस आपण एंट्री घेणार आहे. ओके, तर हे होण्यामागचं लॉजिक काय असणार आहे, तर आज तुम्ही बघू शकताय मार्केट पहिले 15 मिनिटच्या 2 कॅन्डल पॉझिटिव्ह मध्ये अप्पर साइडला आल्या. यानंतर बराच वेळ मार्केट डाऊन साइड मुवमेंट करत होतं. इथून इथपर्यंत बराच वेळ मार्केटनं काय केले, मी वर जाऊ शकत नाही, मी आता खालीच जाणार आहे. ऑलरेडी मार्केट एवढं फास्ट मुवमेंट करून अप्पर साइडला आले आणि ह्या लेवलला एक मार्केट एक रिजेक्शन घ्यायला आणि रिव्हर्सल इंडिकेशन द्यायला लागले. तर ह्या ठिकाणी लोक काय करतील, काय विचार करणार तुम्ही ॲज अ न्यू ट्रेडर, ॲज अ ट्रेडर म्हणून तुम्ही काय करणार, इथं पुटच प्लॅन करणार. तर मार्केटनं तेच केले, या कॅन्डलमध्ये, या कॅन्डलमध्ये आणि ह्या कॅन्डलमध्ये. इन्स्टिट्यूशनल ट्रेडरनं रिटेल ट्रेडरला इन्व्हिटेशन दिले की तुम्ही पुटमध्ये एंट्री घ्या. जोपर्यंत लोक पुटमध्ये एंट्री घेत होते तोपर्यंत मार्केट हे डाऊन साइडच थोडंफार मुवमेंट करत होतं. तर ह्या फेजमध्ये आणि नंतरला ह्या 2 कॅन्डलमध्ये इथं काय झाले, इथं पुट बायर ट्रॅप झालेले आहेत. ओके, इथं लॉसमध्येच आहेत. मार्केट पुन्हा त्या रेंजला आलेलंच नाही. त्यानंतर इथं मार्केट सेलिंगला आलं. इन्स्टिट्यूशनल ट्रेडरनं थोडंसं सेल दाखवला. रिटेल ट्रेडरला ही इन्व्हिटेशन होतं. रिटेल ट्रेडरने इथं पुट बाईंगमध्ये एंट्री घेतली. मार्केट पुन्हा एकदा अप्पर साईड मुवमेंट गेले. पुन्हा एकदा इथं मार्केटनं सेलिंगचे इंडिकेशन दिले. रिटेलने इथं पुट बाय केला असणार. परत एकदा मार्केटनं काय केले, अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू केले आणि रिटेल पब्लिक इथं ट्रॅप झालेले आहेत. तर आपल्याला हे 2 लेवल्सच खूप महत्वाचे आहेत. ही लोक तर ऑलमोस्ट प्रॉपर लॉसमध्ये आहेत. थोड्या लोकांनी लॉस बुक पण केला असेल, पण रिसेंट इथं जी ट्रॅप झालेली आहेत इथं आणि ह्या 2 एरियामध्ये जी कोण ट्रॅप झालेली आहेत ह्यांना टोटल लॉस बुक करण्यासाठी मार्केट काय करणार, एक गॅप अप ओपनिंग, तिथून रिटेस्ट 26,000 ला आणि परत अप्पर साइड मुवमेंट कंटिन्यू करणार. त्यावेळेला ही लोक पुट बायर्स जे ट्रॅप झाल्यात रिटेल ट्रेडर्स ते इथं पूर्ण लॉस बुक करणार. आणि ह्याच सायकोलॉजीमध्ये आपला पहिला ट्रेड बसतोय बाय साइड एंट्री लेवल, एक पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंग, यानंतर रिटेस्ट कुठंपर्यंत यायला लागले, जिथंपर्यंत ज्याच्या लेवलच्या खाली आपले पुट बायर्स ट्रॅप आहेत तिथंपर्यंतच मार्केट येणार. जोपर्यंत त्यांनी पुटमधनं एक्झिट मारत नाही तोपर्यंत हे लोज मार्केट कट करणार नाही, बरोबर. आणि मार्केट अप्पर साइड मुवमेंट ऑलमोस्ट 50 पर्यंत पण येऊ शकते, पण आपलं टार्गेट असणार आहे 42. हा होता आपला बाय साइड एंट्री लेवलचा प्लॅन. त्यामागचं लॉजिक सगळ्यांना समजलं असेल. ओके, यानंतर सेल साइड एंट्री लेवल कुठं असणार आहे आणि त्यामागचं लॉजिक. आता तुम्हाला कळाले की काल एक अप्पर साइड मोमेंटमनं कालच्या मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं, तर हे जे सेलर्स होते एक गॅप ह्या रेंजमध्ये गॅप फिल होईल म्हणून ज्यांनी कोणी पुटमध्ये एंट्री घेतल्यात ह्या लोकांचा निकाल लागलेला आहे आज. एवढं मोमेंटममध्ये ती ट्रॅप झालीत, या मोमेंटममध्ये त्यांनी सगळ्यांनी लॉसच बुक करून झाला. तर ह्या ज्या सायकोलॉजीने इथं जे पार्टिसिपेशन रिटेल ट्रेडर्सने आले होते त्या आज सगळ्यांनी पोझिशनल लॉस बुक केलाय असं जर का गृहीत धरलं
तर मार्केटला उद्या खाली यायला चांगला चान्स आहे. तर यासाठी मार्केट काय करणार, त्या सगळ्या लोकांनी आपल्या पुटमधनं एक्झिट मारलेले आहेत. मार्केटनं टोटल ॲट डे एंडपर्यंत हायर साईडच मुवमेंट करून क्लोजिंग दिल्या. तर ह्यांचे एक्झिट प्रॉपर लॉस बुक करून झाला असेल तर उद्या पहिला मार्केट काय करणार आहे, एक गॅप डाऊन ओपनिंग नंतर थोडंफार हे रिटेस्टला येणार आणि तिथून पुन्हा काय करणार, डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. ओके, तर ही रिटेस्टला 26,000 पर्यंत पण जाऊ शकते. तर लेवल मार्क करून घ्या. $25,899 $25,989 लेवल मार्क करून घ्या. 25,989 सेल साईड एंट्री लेवल. तर गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट रिटेस्टला वरच्या साईडला येणार. इमिजिएट आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे. मार्केट 26,000 पर्यंत हे रिटेस्टला जाऊ शकते, इवन अबाव पण जाऊ शकते. ज्या वेळेला वर जाऊन पुन्हा एकदा डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करायला आपल्या मार्केट आपल्या सेल साईड एंट्री लेवलला येईल, या ठिकाणी आपल्याला सेल साईड एंट्री घ्यायची. मार्केट गॅपडाऊन ओपन होणार, रिटेस्टसाठी वरती जाणार. ह्या वेळेला आपल्याला काही करायचं नाही आहे. रिटेस्ट घेऊन ज्या वेळेला आपल्या सेल साईड एंट्री लेवलला पुन्हा येईल त्यावेळेलाच आपल्याला ह्या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. स्ट्राईक मार्क करून घ्या. 26,200 P at current market price. यामागचं लॉजिक काय आहे, परवा दिवशी कालच्या दिवशी जे कोण इथं डाऊन साईडला गॅप फिल होईल म्हणून पुट बाईंग करून बसले होते, ते ट्रॅप झाले लास्ट मुवमेंटला. त्यांचा आज पूर्ण लॉस बुक होऊसर मार्केट अप्पर साईड मुवमेंट केले. त्या सगळ्यांनी लॉस बुक करून झाला आहे असं आपण अझम्पशन करतोय. त्यानंतर मग मार्केट उद्या गॅपडाऊन होणार, तिथून थोडंफार रिटेस्टला येणार आणि पुन्हा एकदा डाऊन साईड जर्नी चालू करणार. त्याच वेळेला आपण आपल्या सेल साईड एंट्री लेवलला 26,200 PE या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 25,944. $25,944 ऑलमोस्ट ह्या लेवलपर्यंत 944. ओके, तर हे होतं आपलं होमवर्क, उद्यासाठीचा गेम प्लॅन, त्यामागचं लॉजिक, आपण टार्गेट सेट केलेले आहेत. आपल्या एंट्री लेवलला मार्केट रिॲक्ट करते आणि त्या प्रकारेच मार्केट मुवमेंट करते. दुसऱ्या दिवशी हे घडते, तर त्यामागं कारण काय आहे, त्यामागचं लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. लॉजिक समजून घ्या. आपल्या जे लेवल्स आहेत, बाय साईड एंट्री लेवल, सेल साईड एंट्री लेवल, ह्यालाच रिस्पेक्ट करून मार्केट आपल्या टार्गेट लेवलला पण रिस्पेक्ट करते. तर याचा अर्थ काय आहे, मी जे लॉजिक सांगायला लागलोय ह्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, म्हणजे आपण ते ऐकलं पाहिजे, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ह्याच प्रकारे मार्केट चालते. म्हणूनच आपलं लेवल्स काय यायला लागल्यात, बरोबर यायला लागल्यात. ओके, तर
जसं आपण बरोबर पण येतोय, त्याच प्रकारे मार्केट काय आहे, मार्केट सुप्रीम आहे. मार्केटला ज्या वेळेला मी स्वतः एक ट्रॅप ट्रेडिंग करतोय, मार्केटमध्ये ट्रॅप ट्रेडिंग करतोय, म्हणजे कोण कुठं ट्रॅप होणार त्यानुसार आपण एक स्मार्ट एंट्री घेऊन ट्रेड करायला लागले. तर मला पण ते मार्केट ट्रॅप करू शकते. कसं करणार? वरनं खाली, खालनं वर, ह्या बाय आणि सेल, आपले जे बाय एंट्री आणि सेलची एंट्री लेवल आहे, ज्या दिवशी हे दोन्हीच्या मध्ये असं चॉप करणार, त्यावेळेला आपण बाय साईडला पण ट्रॅप होणार आहे, आपण सेल साईडला पण ट्रॅप होणार आहे. तर आपलं काम काय आहे ॲज अ ट्रेडर, ज्या वेळेला मार्केट आपल्या लेवलला येईल त्यावेळेला फक्त आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचं आहे. रिझल्ट्स काय येतील याच्या मागं आपल्याला काय डोकं लावायचं नाही आहे. ज्या वेळेला तुमचं बरोबर येणार आहे त्यावेळेला तुम्ही बरोबरच येणार आहे. ज्यावेळेला तुमचं चुकणार आहे त्यावेळेला तो ट्रेड चुकणारच आहे. आपण फक्त ट्रेड डिप्लॉय करणे ॲज अ ट्रेडर म्हणून आपलं काम आहे. ओके. तर सारखं बरोबर आले म्हणून पोझिशन सायझिंग वाढवायची काय, अजिबात तसं काय करायचं नाही. सारखं चुकायला जर सुरुवात झालं, मल्टिपल वेळेला ट्रेड लॉसमध्ये गेले, तर ट्रेडिंग स्टॉप करायचं आहे काय? अजिबात पण नाही. तसं पण नाही करायचं. आपण कंटिन्युअस डिसिप्लिनली आपल्या लेवलला ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपण आपले ट्रेड डिप्लॉय करायचे. आपला स्टॉप लॉस ठरलेला आहे, आपलं टार्गेट ठरलेलं आहे, त्या लेवल्सला आपण एक्झिक्युशन प्रॉपर ठेवायचं. हेच डिसिप्लिन लावून घेणं एक प्रोफेशनल ट्रेडर म्हणून म्हटलं जाते. ज्यावेळेला तुम्हाला ही डिसिप्लिन येईल त्याच वेळेला तुम्ही ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर तयार होत आहे. ओके. तर हे लेवल्स मार्क करून घ्या. त्यामागचं लॉजिक समजलं, कुठलाही पार्ट समजला नाही तर तो पार्ट व्हिडिओचा पुन्हा एकदा बघून काढा. सेम लेवल्स मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण शेअर करतो. ओके. तर आय होप सगळ्यांना व्हिडिओ कंटेंट आवडत असतील. इम्पॉर्टंट लेवल्स, त्यामागचं लॉजिक हे जाणून घ्यायला तुम्हाला पण एक चांगला इंटरेस्ट येत असेल, आणि मार्केट दुसऱ्या दिवशी त्या लेवलला कसं रिॲक्ट करते हे बघून पण तुम्हाला काही गोष्टी आता समजायला सुरुवात झाल्या असतील. पूर्वीच्या ज्यांनी कोणी व्हिडिओ माझ्या बघितलेल्या नाहीत मार्केट ॲनालिसिसच्या, त्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही पहिला बघून घ्या. ज्या वेळेला तुम्हाला फ्री टाईम भेटेल त्यावेळेला त्या व्हिडिओ बघा. तुमचे लॉजिक्स क्लिअर होतील. तुम्ही लर्निंग कंटेंट आहे त्यामध्ये, ते तुम्ही हळूहळू तुम्ही शिकायला सुरुवात कराल. ओके. ज्यांना कोणाला डीमॅट अकाउंट काढायचं आहे त्यांनी फायर्स किंवा झिरोदा हे दोन्ही ब्रोकर चांगले आहेत. मी स्वतः यूज करतोय. तुम्ही पण त्यांच्या थ्रू अकाउंट ओपन करू शकताय. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला काही ट्रेडिंगमध्ये अडचणी येत असतील, लर्निंगमध्ये अडचणी येत असतील, तुम्ही बिंदास्त एक छोटा भाऊ समजा, मित्र समजा, मला बिंदास्त कधीही एक मेसेज करा. शक्यतो मी ट्रेडिंग आवर्समध्ये फोन उचलत नाही बऱ्याच वेळेला. तर एक मला मेसेज करा. मी तुम्हाला माझ्या साईडनं जो काही सपोर्ट असेल मी तो तुम्हाला पूर्णपणे देत जाईन. माझे इंस्टाग्रामचं लिंक पण मी दिलेली आहे, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर काही वाटलं बिंदास्त तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकताय. तर ठीक आहे, शिकत राहा. कंटेंट आवडला तर लाईक करा. भरपूर जण जे कोण ट्रेडिंग रिलेटेड आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवा, शेअर करा त्यांच्यासोबत. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळेला नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेला तुम्हाला एक नोटिफिकेशन येत जाईल. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह ट्रेडच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये.